तर मित्रांनो, आज आपण SSC बोर्ड 10वीचा 6 फेब्रुवारी रोजी 6 मार्च रोजी झालेला गणित भाग 1चा क्वेश्चन पेपरची आन्सर पाहणार आहोत. जीवनावश्यक वस्तू सेवा कराचा दर हा 0% आन्सर सी येणार आहे. परत ह्याच्यामध्ये ह्याचे आन्सर येणार आहे ए. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ह्याचे आन्सर येणार आहे बी. तर ह्याच्यामध्ये ह्याचे आन्सर येणार आहे 45, ऑप्शन क्रमांक ए. आता ह्याच्यामध्ये बघा, आपण इथे सोडवलेलं आहे. एका वस्तूवर CGSTचा दर 9% असतो तर GSTचा दर 18% असणार आहे. तर ह्याचं उत्तर असणार आहे एक्स काढायचा आहे म्हटल्यावर आपण हे अशा प्रकारे गणित सोडवलेले आहे. एक्स बरोबर 14 येणार आहे. त्याच्यानंतर त्यांनी 2 नाणी एकाच वेळी फेकल्यास प्रयोगाचा नमुना अवकाश तयार करा. इथे आपण नमुना अवकाश तयार केलेला आहे. NOPS 4 आलेला आहे. त्याच्यानंतर हा जो प्रश्न वर्ग समीकरण या स्वरूपात लिहा. तर ह्याच्यामध्ये आपण अशा प्रकारे लिहिले y वर्ग अधिक 2y वजा 10 बरोबर 0 अशा स्वरूपात हे लिहिलेलं आहे. आता बघा, ह्याचे 2 कृती पूर्ण करा. एक फासा टाकला असा वरच्या पृष्ठभाग मूळ संख्याने घटनेचा NOPS 6 येतो इथं. ओके, पेपर सोपा होता. परत इथे NOPA 3 मूळ संख्या 3 आहे. तर NOPA ब्रॅकेटमध्ये NOPS प्रोबॅबिलिटी ऑफ 3/6 बरोबर 1/2. आता T1 बरोबर 70, T2 बरोबर 60, T3 बरोबर 50, A बरोबर 17, D बरोबर -10. इथे बघा 3 0 3 0 वजा 2 5 वजा 2 5. त्याच्यानंतर 2 नाणी. आता बघा 2 नाणी इथं काय म्हणते, 2 नाणी एकाच वेळी फेकल्यास कमी छापा मिळण्याच्या घटनेची संभाव्यता काढा. आपण इथं केलेले 2 नाणी एकाच वेळी फेकल्यास नमुना अवकाश तयार केलेला आहे. NOPS 4 कमीत कमी 1 छापा मिळतो. बघा इथे H1 2 आणि 3 इथं आहे 3/4 प्रोबॅबिलिटी ऑफ NOP आपण NOPS इज इक्वल टू 3/4 याचं उत्तर झालेलं आहे. परत आता हे दुसरं समीकरण आहे बघा, एक्स अधिक वाय. आता हे बघा इथं एक्स अधिक खाली एक सामायिक समीकरण बरोबर 4 2x वजा y बरोबर 2 समीकरणांना नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर ह्याला वायला वायचा लोपून x बरोबर 2 येईल. ह्याची किंमत घातल्यानंतर y बरोबर 2. x आणि y या चलांच्या किमती 2 2 मिळतील. वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. ते वर्ग समीकरण x बरोबर वजा 5 किंवा x बरोबर 4 दिलेल्या अंकगणित श्रेणीचे 24वे पद काढा. इथं हा फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे. TNचा फॉर्म्युला T24 104 आलेला आहे. त्याच्यानंतर ह्याचा मध्य बघा. आता ह्याचा मध्य आपण इथं काय केलेलं आहे, मध्य काढलेला आहे. त्याचा मध्य किती आलेला आहे बघा. समथिंग आपण काहीतरी ह्याचं मध्य TN. आता ह्याचा मध्य आपण बघा, ह्याचा मध्य आलेला आहे बघा 1200. मध्य बरोबर 1265 वजा 50 केलं तर 50 2 25.3 असा ह्याचा मध्य येत आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता इथं बघा, इथं कृती लिहिलेली होती तर 5,000 रुपये ह्याचा 10% काढला तर हे वजा 5,000 वजा 45 तर 18% GSTचा. आता इथे 9/100 गुणिले 45 आपण इथं 200 4,050 येते. याचं राज्याचं कर 4,050ला किंवा सगळ्यांची बेरीज केली तर 53,100 येते. आता हे गणित फार सोपं होतं. इथं वजा 7/5 कंसाचा वर्ग गुणी 2 गुणी वजा 7/5 अधिक के ह्याचा वर्ग वजा 7चा 49 झाला अधिक चिन्ह 5. इथं मात्र बेसाठी वजा 14/5. आता 49 वजा 14 35/5 बरोबर 7/5 35. पण इकडं गेलं केची किंमत म्हणजे 0 अधिक 7 झालं तर के बरोबर 0 वजा 7 वर के बरोबर वजा 7 याचं किंमत. आता बघा 2 संख्यामधील फरक. आता हे आपण गणित इथं सोडवलेलं आहे. 2 संख्यांमधील फरक. 2 संख्यांमधील फरक हे गणित कुठे सोडवलेलं आहे आपण. 2 संख्यांमधील फरक बघा इथं सोडवलेले 2 संख्या x वजा y बरोबर 3 3x अधिक 2y बरोबर 19. आता इथला सहगुणक सारखा करण्यासाठी समीकरण 1ला आपण 2 ने गुणलं. त्याच्यानंतर हे समीकरण अशा प्रकारे आपण सोडवलेलं आहे. 5x बरोबर 5 ही किंमत आपण घातली तर y बरोबर 2 येतं. मोठी संख्या 5, लहान संख्या 2. बघा मोठ्या संख्येची यातला फरक आहे 3. हे समीकरण आपलं क्लिअर होते. त्याच्यानंतर मोठ्या संख्येची तिप्पट 15 अधिक लहान संख्येची दुप्पट 2 4 15 4 19 म्हणजे इक्वल आपलं बरोबर आहे. त्याच्यानंतर सचिनचं
राष्ट्रीय प्रमाणपत्रामध्ये बचत केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये सचिनचं 5,000, T1 T2 7,000, T3 2 अशा प्रकारे अंकगणित श्रेणी तयार होईल. SNचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. बघा इथं अशा प्रकारे आपण सूत्र घालून 1,92,000 त्याची वर्षाची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक येते. त्याच्यानंतर प्रत्येक कार्डात 1 याप्रमाणे 0 ते 5 ह्याचं बघा इथं लिहिलेलं आहे. NOPS 0 1 2 3 4 5, NOPS 6 आलेला आहे. घटना एक नैसर्गिक संख्या असणे, NOPS 5 आले. प्रोबॅबिलिटी ऑफ A 5/6 आलेली आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ B संख्या घटना बी संख्या पूर्ण संख्या असणे, सर्व संख्या पूर्ण म्हणून 6 आलेली आहे. NOPS 6. प्रोबॅबिलिटी ऑफ B इज इक्वल टू 6/6. प्रोबॅबिलिटी ऑफ B इज इक्वल टू 1. ओके, आता ह्या आयतालेख काढायचा होता, तुम्ही काढू शकता. याच्यामध्ये आपण काय हे करू शकत नाही. त्याच्यानंतर वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज, सोपा प्रश्न होता. एका वर्ग समीकरणाच्या 2 मुळांची बेरीज आणि घनांची बेरीज 91 वर्ग समीकरण कोणते? अशा प्रकारे अल्फा प्लस बीटा 7, अल्फा घन प्लस बीटा घन 91. आता अल्फा प्लस बीटा घनाचं सूत्र एका कंसामध्ये अल्फा प्लस बीटा कंसाचा घन वजा 3 अल्फा बीटा कंसात अल्फा प्लस बीटा. आता ह्याच्यामध्ये ह्याची किंमत दिलेली आहे 91. हे 7चा घन वजा 3 अल्फा बीटा आणि अल्फा प्लस बीटाची किंमत 7 दिलेली आहे. 91 7चा घन 343 वजा 3 ते 21B, म्हणून 21B बरोबर 343 वजा 91, 21B बरोबर 21 अल्फा बीटा बरोबर 252. म्हणून इथं बघा आता इथं अल्फा बीटा बरोबर 252 भागिले 21 12. आता वर्ग समीकरणचे सूत्र जर आपण इथं म्हटलं, इथं जर सूत्र असं काय असणार आहे तर x वर्ग वजा अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा इंटू बीटा बरोबर 0. x वर्ग अल्फा बीटा यांची बेरीज 7x अधिक अल्फा बीटा काय आलं यांचा गुणाकार आला 12 बरोबर 0. तर हे तुमचं वर्ग समीकरण तयार होते. आता त्यांनी खाली काय दिले, श्रीमती तेजस्विनी एका कंपनीने गुंतवणूक किती 100 शेअर्सची. तर आता बघा 100 शेअरची एकूण गुंतवणूक बरोबर शेअरची संख्या गुणिले बाजारभाव 100 गुणिले 90,000. दुसरं बघ गुंतवणुकीवरील दलाली, गुंतवणूक गुणिले दलालीचा दर. गुंतवणूक 90,000 गुणिले 0.5 100 45 रुपये ते 1.0 सोडले 450 रुपये. दुसऱ्याचं उत्तर झालेलं. तर तिसरं दलालीवरील GST 450 गुणिले 18% आहे. दलालीवरील GST 18% दिलेली आहे, म्हणजे 18 100 आलेलं. मगाचं उत्तर 450 गुणिले 18 100. आता बघा 92 18 म्हणजे 10 5 म्हणजे 9 9 81% झाला. चौथं 100 शेअरचा खर्च मागच्या आलेल्या सगळ्या किमती याच्यामध्ये मिळेल 90,000 अधिक 450 अधिक 81 90,531 आलेलं आहे याचं उत्तर. त्याच्यानंतर आता पुढचं बघा, आता बहुलक काढायचा होता. बहुलक अशा प्रकारे आपण 10, आता याची सर्वात जास्त मोठं, आता इथं जर आपण बघितलं सर्वात जास्त 37 आहे, म्हणून हा आला तुमचा F आणि त्याच्यावरची आली CF. आता जो हा तुमचा F आलेला होता तर ह्याच्यामध्ये मिळवत जायचं. 10 मध्ये 37 47 12 82 89 97 105 n/2 105 भागिले 2 52.50. म्हणून आता L बरोबर बहुलकाचं सूत्र घातलं तर 30 अधिक 52.50 वजा 47 याचं उत्तर आलं 5.5/15. आता 5.5ला 10 न गुणलं तर 55.0/15. इथं 5 न भागलं 11/55. म्हणजे 5 न जर वाढलं 5 1 5 5 5 5 3 15 11/3. तर ह्याचं समथिंग 30 अधिक 3.67 म्हणजे 33.67. म्हणजे याचा बहुलक 33.67 येतोय. याचा बहुलक ज्या प्रश्नाचं उत्तर आहे तर 33 पॉईंट याचं बहुलक येतोय 33.67 समथिंग येतोय. त्याच्यानंतर बघा वाहनाचा प्रकार. आता वाहनाचा प्रकारमध्ये बघा प्रश्न क्रमांक 5 मध्ये बघा शेकडा प्रमाण दिलेलं आहे. अशा प्रकारे हे सगळं 100 सगळं असं A बरोबर 15 हे 30 आलेलं आहे. तर अशा प्रकारे बघा ह्याची 35/100 गुणिले 360 124, 15/100 गुणिले 360 54, 30/100 360 108, 20/100 गुणिले 360 बरोबर 72%. सगळ्यांची बेरीज 360 म्हणजे आलेख आपला बरोबर आहे 124. परत हा येणार आहे 54, हा 108 येणार आहे. अशा प्रकारे तुमचा एक असा तयार होईल. आता त्यांनी काय म्हटलं गट A व गट B. आता याचं मी तुम्हाला स्पष्टीकरण व्यवस्थित दिलेलं आहे. हा चॅलेंजिंग क्वेश्चन होता, विचार करायला लावणारा क्वेश्चन होता. आता बघा ह्याच्यामध्ये समजा गट A मधील विद्यार्थी संख्या गट
ए मधील संख्या ए, बी मधील संख्या बी. पहिल्या अटीनुसार गट ए मधील एक विद्यार्थी गट बी मध्ये गेला, म्हणजे बी मध्ये एक विद्यार्थी वाढला, B+1 झाला आणि त्या ए मधला कमी झाला म्हणजे A-1, म्हणजेच A-B बरोबर अधिक 1 ला हा अधिक 1 गेला 2 झालं. पहिलं समीकरण A-B बरोबर 2. हे तरी समजलं. तर दुसऱ्या अटीनुसार गट बी मधील एक विद्यार्थी गट ए मध्ये गेला, म्हणजेच B-1 येणार आणि ए अधिक 1 येणार. तर त्या विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट होते, म्हणजे 2 गुणिले B-1, म्हणजे आता 2B-2. आता हे कसं समीकरण होणार आहे? A-2B बरोबर -2 वजा, आता इथं नाही -2 आणि इकडचा -1 -3 झाले, समीकरण 2 झालं. आता या दोन्ही समीकरणांची वजाबाकी करू. ए ला ए गेला, बघा ही समीकरणं मांडलेली आहेत मी. ए ला ए गेला, 2B - 2B, चिन्ह बदलली, इथं राहिलं अधिक बी राहिलं, इथं वजा अधिक झालं, इथं झालं 5 आणि बी बरोबर 5. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवल्यानंतर तुमचं हे A-B म्हणजे 7 उत्तर आलेलं आहे. आता इथं वजाबाकी करत असताना चिन्ह बदललेले, इथं झालं अधिक, इथं वजा झालं अधिक आणि इथं झालं अधिक वजा अधिक झालेलं आहे. अशा प्रकारे हे तुम्हाला गट ए मध्ये 7 विद्यार्थी, गट बी मध्ये 5 विद्यार्थी येतील. बघा हे आन्सर तुम्ही एकदा, हा प्रश्न चॅलेंजिंग क्वेश्चन होता, हा तुम्ही शेवटचा प्रश्न होता 3 मार्कसाठी. आपण हा व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही बघू शकता हा प्रश्न एकदा. धन्यवाद. ईशान क्लासेसला तुम्हाला जर माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर नक्कीच शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा आणि ईशान क्लासेस मार्फत तुम्हाला पुढच्या पेपरलाही शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो.